नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आपण आपला मौल्यवान वेळ काढून व्हिडिओ पाहत आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांना नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर हे पाहता आपण पिल्ल्यांच्या खाण्यासाठी सुबाबळीचा पाला आणि शिवरीचा पाला अशा दोन प्रकारचे पाले आणून हे पहा गव्हाणीवरती टाकलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण पिल्ले याच्या आतमध्ये चारा खायला सोडणार आहे. तर आपण असे कप्पे बनवलेले आहेत, 3 कप्पे बनवले. ही दावण आहे, ही गव्हाण आहे. या गव्हाणीच्या पलीकडून एक कप्पा आहे आणि मधी गव्हाण आहे. म्हणजे काय होतं, इकडच्या पण पिल्ल्यांना खाता येते, इकडच्या पण पिल्ल्यांना खाता येते, दोन्ही बाजूच्या पिल्ल्यांना खाता येते. तर अशी आपली गव्हाण आहे. आणि पहिला आपला हा गाईंचा गोठा होता बघा मित्रांनो. आता गाई आपण बंद केल्या आणि त्याच्यात शेळीपालन चालू केलेलं आहे. तर आपल्या दिवसभर हे पहा इकडच्या बाहेरच्या पटांगणामध्ये आवारामध्ये शेळ्या मोकळ्या असतात. हे पहा इकडं सर्व शेळ्या पटांगणामध्ये आवारामध्ये फिरत आहेत, पाहू शकता. हे पहा आता हे पिल्ल्यांना घाई झालेले आहे आतमध्ये येण्यासाठी, चारा खाण्यासाठी. त्याच्यामुळे हे जवळ येऊन उभे राहिलेले आहेत. पलीकडे आपला हाळा आहे पाणी पिण्यासाठी शेळ्यांना, त्याच्यात पाणी आहे बरं का. आणि अशा ज्या वेळेस शेळ्या चारा खाऊन येतात त्यावेळेस मोकळ्या पटांगणामध्ये आपल्या शेळ्या बसतात. आणि रात्रीच्याच फक्त आपण ह्या कप्प्यामध्ये शेळ्या घालतो बरं का. कारण कसं रात्रीचं संरक्षण म्हणून वाघा बिगाची भीती आहे आमच्याकडे जास्त, म्हणून आपण असं नियोजन केलेलं आहे. असे कप्पे बनवलेले आहेत. हे 2 कप्पे बनवलेले आहेत, 3 कप्पे बनवलेले आहेत. हा एक कप्पा आहे, पलीकडे एक गव्हाण आहे. आणि तिकडे मीठ लावले. काय होतं आहे, मोठाले पिल्ले झाले का मग इकडे पण चारा खातात बरं का. ही बारकाली पिल्ले असतात इकडच्या कप्प्यामध्ये. तर ही पहा इकडे ही बारकाली पिल्ले असतात, अजून घातलेले नाही, आतमध्ये घालायचे आहेत. आणि आपला हा मोठा मेल आहे बिट्टलचा, 7 महिन्याचा आहे. तर हे आपण का लावलं आहे नेट, तर काय होतं तिकडून बारकाली पिल्ले ह्या जाळीतून याच्यातून नेट नसल्यामुळे आतमध्ये उडी मारून इकडे येतात, रात्रभर शेळ्याला पितात. म्हणून आपण बाजूला ठेवलेलं आहे त्यांना शेळ्यांपासून. रात्रभर आणि दिवसा वेगळेच असतात, फक्त सकाळचे आणि संध्याकाळची 1 तास प्यायला सोडतो आपण शेळ्यांपाशी. तर हे असे आपलं हे आहे गव्हाण आहे, त्याच्यामध्ये असं आपण चारा टाकतो. जेणेकरून असं केलेलं आहे की दोन्ही बाजूने पिल्ल्यांना खाता येते. शेळ्यांना फक्त पलीकडच्या कप्प्यातल्या शेळ्यांना अलीकडे येता येत नाही, अलीकडच्या शेळ्याच्या कप्प्यातल्या शेळ्यांना पलीकडे जाता येत नाही. अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. तर हे पहा असा पाला टाकलेला आहे आता आपण. आणि आता पिल्ले आपण याच्यामध्ये सोडणार आहे आतमध्ये चारा खाण्यासाठी. तर हाका मारत आहे मी त्यांना. आता पहा सगळे सरशी पळत येत आहे. तर या चला 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 चला. तर हे पहा सर्व पळत आलेले आहे चारा खाण्यासाठी. ज्यांना इथं चारा खायची सवय आहे तेच येतात इकडे, बाकीचे दुसरे अजिबात येत नाही, कारण त्यांना सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे बाकीचे येत नाही. तर ही आपली बिट्टल क्रॉस पाट आहे, कशी वाटते क्वालिटी. आणि हा आपला बिट्टल क्रॉस मेल आहे. आपण याला चिमटा दिलेला आहे, 7 महिन्याचा आहे. कसा मेल आहे पहा, चिमटा दिलेला आहे. हे 2-3 मोठ्याले मेल आपण चिमटा दिलेले आहे. तू बाहेर जा, तू कशाला आली आत, पळ बाहेर, पळ. हा पळून गेली बाहेर. तर हे पहा आपली मेल चारा खात आहे. ह्या अशा पद्धतीने त्यांना चारा खायला लागतो. तर हे कप्पे झाले आपले मोठ्याल्या पिल्ल्यांचे. आता त्यांना इथं पाला बांधलेला आहे, ते मस्तपैकी पाला खातात बरं का. आणि आता हे गेट बंद करून घ्यायचं. हे पहा आता हे गेट बंद करून घेतलं. आता यांना बाहेर येण्याचा काही चान्स वगैरे नाही आहे. तर आता तुम्हाला बारकाल्या पिल्ल्यांचा मी कप्पा दाखवत आहे. तर असं आपलं नियोजन असतं. रात्रीच्या शेळ्या कप्प्यामध्ये असतात. हे पहा इकडं आता ही बारकाली पिल्ले आहेत. तर आपण आता थोड्याच वेळात इकडच्या कप्प्यामध्ये त्यांना घालत आहे. तर नक्की त्या कप्प्यातले पिल्ले मी तुम्हाला दाखवतो. थोडेच पिल्ले आहेत सध्या. आता आपण काही पिल्ले विकलेले आहेत. आपल्याला आता बारकाल्या पिल्ल्यांचा कप्पा दाखवत आहे मी. हे पहा इकडे बारकाले पिल्ले असतात आपले. आता याच्यात जास्त पिल्ले होते, आपण शेळ्या विकल्यामुळं कमी झाले बरं का. 7 शेळ्या आणि त्यांच्या खाली 14 पिल्ले होते.
ते विकल्यामुळे बारकाले पिल्ले कमी झाले. तर हा आपला बारकाल्या पिल्ल्यांचा सेपरेट कप्पा आहे आणि त्याच्यामध्ये हा मेल पण इकडंच असतो बरं का. आपण मेल शेळ्यांसोबत सोडत नाही, तो वेगळाच असतो आपल्या शेळ्यांपासून. हे असे आपले बारकाले पिल्ले आहेत आणि या बाजूला आपला मेल आहे. तर त्याला तिकडं चारा टाकलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, नियोजन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.